ताज्या घडामोडी पाहण्यासाठी RRCच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, मी आरती सानप सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। शासनाच्या धोरणाविरोधात सराफा व्यावसायिकांचा सांकेतिक बंद। हिवरखेड येथे 300 क्विंटल धान्य साठा LCBने केला जप्त। अकोला जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षा जास्त दर्जेदार रस्ते बनणार। मोरणा नदीच्या डोहात बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह आढळला। अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भगवान भरोसे। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। सराफा व्यावसायिकांना लागू केलेल्या दागिन्यांवरील HUD कायद्याच्या विरोधात अकोला सराफ असोसिएशनने सांकेतिक बंद पुकारला। त्यामुळे शहरातील सर्वच सराफा व्यवसाय बंद होते। सराफा व्यावसायिकांना भारतीय मानक ब्युरोने लागू केलेल्या दागिन्यांवरील HUID कायद्याच्या विरोधात अकोला सराफा असोसिएशनने सोमवारी सांकेतिक बंद पुकारला। शहरातील सर्वच सराफा व्यावसायिकांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याने सोमवारी सराफा बाजार पूर्णच बंद होता। ग्राहकांना शुद्ध सोन्याची हमी देण्यासाठी सुवर्ण दागिन्यांवर हॉलमार्क असणे शासनाने बंधनकारक केले आहे। सराफा व्यावसायिकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे। मात्र त्यासोबत HUID कायदा लागू करण्यात आला आहे। हा कायदा छोट्या सराफा व्यावसायिकांसोबत कारागिरांसाठी धोकादायक आहे। त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। या विरोधात अकोल्यातील सराफा व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे। सोमवारी अकोला सराफा असोसिएशनद्वारे बंद पाळण्यात आला। या संदर्भात अकोला सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे यांनी माहिती दिली। तर GJFचे माजी अध्यक्ष तथा विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सराफा व्यावसायिकांची बाजू मांडली। एक दिवसाचा हा लाक्षणिक बंद आमचा याच्याकरता आहे का गव्हर्नमेंटचं आमच्या अडचणींकडे लक्ष जायला पाहिजे, याकरता एक दिवसाचा हा लाक्षणिक बंद दिलेला आहे। आणि HUID कायदा हा जो आलेला आहे हा माणसाच्या शरीराला झालेल्या कॅन्सरासारखा आमच्या धंद्याला लागलेला कॅन्सर आहे। हा जर त्वरित याचा इलाज केला नाही गेला तर याच्याने येणाऱ्या पीडित धंद्यावाल्यांचा आणि नवीन कारागिरांचा खूप मोठं नुकसान होणार आहे। ते लोक हे पाळू शकत नाही, ते लोक हे करू शकत नाही। सरकारचं जे नियोजन आहे ते 100% चुकीचं आहे। होलमार्किंगच्या कायद्याचं 100% स्वागत आहे, पण हे जे आता इन्स्पेक्टर राज लावलं यांनी याच्यामध्ये एक अधिकारी येईल तो तुमचं 100 वर्ष जुनं दुकान बंद करायला त्याला वेळ लागणार नाही। त्याच्या एका निर्देशनावर तुमचं 100 वर्षाचं जुनं पीडित धंदा बंद करू शकतो। इन्स्पेक्टर राजला आमच्या याच्यात विरोध आहे। हॉलमार्किंग बेचने में हमको कोई दिक्कत नहीं है। हम हॉलमार्किंग का पिछले 15 सालों से तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन अचानक जो UID और HUID इन्होंने लाया है, ये मध्यम और साधारण जो ज्वेलर्स है उसके तो दिमाग के बाहर की बात है। उनके पास वो इंफ्रास्ट्रक्चर भी नहीं है। मेरे यहाँ तो बड़े बड़े कंप्यूटर लगे हुए हैं, मैं तो अपलोड करना है, स्टाफ है, सब कर लूँगा। लेकिन यहाँ बैठे हुए लोगों को अगर बोलेंगे कि अपलोड करो, ज्वेलरी लेकर आओ और HUID करने के लिए उसका पूरा नंबरिंग डालो, नंबरिंग डालने के बाद आने के बाद बिल के अंदर उसका ट्रांसफ़र करो, ये जो सारा प्रावधान उसके अंदर दिया हुआ है नेक्स्ट टू इम्पॉसिबल है। दिया मतलब ग्राहक को अच्छा सोना बेचना ही भी गुनाह हो गया। आज हम सब गुनहगार है क्योंकि हम सब 24 कैरेट बेच रहे हैं। तो इसमें बहुत सारी विसंगतियाँ, 2 घंटे बोलो तो भी कम हो। तो हमने सरकार से निवेदन किया है कि एक हाई लेवल कमेटी बनाया जाए। वो कमेटी केवल सुनने के लिए नहीं, वो कमेटी को अधिकार दिया जाए जिसके अंदर कोई शासन की तरफ से कोई भी लीगल फर्म उसके अंदर हो, शासन के भी लोग उसके अंदर हो, और वो व्यापारी की समस्या सुन के समझ के, जैसा एक्साइज के समय किया था और सबको सम्मानजनक रास्ता निकल गया था, किसी को तकलीफ नहीं हुई थी। तो एक हाई लेवल इंडिपेंडेंट कमेटी, निष्पक्ष कमेटी बनाया जाए और उस कमेटी के सिफारिश को एज इट इज लागू किया जाए, ये हमारा निवेदन है।
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील कालीपिली स्टँड नजीकच्या धान्य गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकून शेकडो क्विंटल गहू आणि तांदळाचा साठा जप्त केला. हा धान्य साठा रेशनचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे 300 क्विंटल धान्य साठा रविवारी 22 ऑगस्टला संध्याकाळी अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. हा साठा 3 ट्रकमध्ये होता. यात तांदूळ गहू प्रत्येकी 150 क्विंटल होता. हा साठा रेशनचा असल्याची माहिती प्राप्त झाली असून तो काळ्या बाजारात विकण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रविवार 22 ऑगस्टला संध्याकाळी अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने हिवरखेड येथे छापा टाकून धान्य जप्त केले. हिवरखेड येथील काळी पिवळी स्टँडजवळील एका गोदामात अवैधरित्या साठवलेला धान्य साठा, मध्य प्रदेशात नेण्याच्या तयारीतील शेकडो क्विंटल गहू, तांदळाचा साठा LCBने रविवारी जप्त केला. गहू तांदूळ रेशनचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी LCBकडून महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांचे पथक येथे दाखल झाले होते. काही वाहनांच्या माध्यमातून जवळपास 150 क्विंटलवर धान्य साठा मध्य प्रदेशात पाठवणे सुरू असतानाच LCBच्या पथकाने ही धाड टाकल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. ट्रकमध्ये जेवढा धान्य साठा आढळला तेवढाच साठा गोदामात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी व त्यांच्या पथकाने केली. अकोला जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षा जास्त दर्जेदार रस्ते बनण्यात येत आहेत. त्यामुळे त्या रस्त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अकोला शहरातील अशोक वाटिका चौकामध्ये सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे रहदारीची कोंडी होत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अत्यंत संथ गतीच्या या कामामुळे अकोलेकरांची रोज डोकेदुखी होत आहे. याच ठिकाणी शनिवारी एका ट्रकने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रस्त्यांची कामेही अशाच पद्धतीने अत्यंत संथ गतीने सुरू असून या अर्धवट रस्त्यांच्या कामावरही अनेक अपघात झाले. त्यामुळे अकोल्याच्या विकासाला आणखी किती बळी हवेत असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे. अकोला शहरातील उड्डाणपुलांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून अजूनही ही कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. या अर्धवट कामांमुळे शहरातील रहदारीची ऐशी तैशी झालेली असून उड्डाणपुलाच्या जवळील रस्त्यावरून वाहन चालविताना अकोलेकरांना जीव मुठीत घेऊन तर कधी जीवावर उदार होऊन रस्ते पार करावे लागतात. काम सुरू असलेल्या उड्डाणपुलांना लागून असलेल्या रस्त्यांची स्थिती चांगली ठेवल्या जात आहे की नाही यावर लक्ष ठेवणे प्रशासनाचे काम आहे. परंतु प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे उड्डाणपुलांची कामे सुरू असलेल्या लगतच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. याच बेजबाबदारपणामुळे शनिवारी एका ट्रकने दुचाकीस्वाराला उडविण्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. यापूर्वी सुद्धा अनेक लहान सहान अपघात या अर्धवट व संथ गतीने सुरू असलेल्या विकास कामांमुळे झालेले आहेत. शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अकोला ते अकोट, अकोला ते शेगाव वारी मार्ग व इतर रस्त्यांची कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे वर्षभरापासून, काही कामे 2 वर्षापासून तर काही कामे 5 वर्षांपासून सुरू आहेत. तरी ही कामे पूर्ण होण्याचे नाव घेत नाहीत. जागतिक स्तरावरील दर्जेदार रस्ते बनवायचे असले तरीही रस्ते बनविण्यासाठी एवढा वेळ लागत नाही. मग अकोला जिल्ह्यातील हे रस्ते बनविण्यासाठी 3 ते 5 वर्ष लागत असतील तर असे या रस्त्यांमध्ये काय टाकल्या जात आहे? आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षाही जास्त दर्जेदार रस्ते होणार आहेत की काय असे प्रश्न नागरिक उपस्थित करायला लागले आहेत. 22 ऑगस्ट रोजी अकोला येथील ज्योतिबा फुले नगर रहिवासी एक युवक मोरणा नदीपात्राच्या डोहात बुडाला. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने सर्च ऑपरेशन राबवित या युवकाचा मृतदेह शोधून काढला. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी महात्मा ज्योतिबा फुले नगर सिंदे कॅम्प अकोला येथील रहिवासी अभिषेक गवई वय अंदाजे 20 वर्ष हा मोरणा नदीपात्रात बुडाल्याची माहिती अकोला तहसीलदार अरखराव साहेब यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. कालपासून स्थानिकांनी शोध घेतला असता नदीतील डोहात 20 फूट खोल पाणी असल्याने काहीच मिळू शकले नाही. आज सकाळी लगेच जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सडेदार, ऋषिकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, गोकुळ तायडे, आकाश बगाडे, संकेत देशमुख आणि शोध व बचाव साहित्यासह सकाळी 8 वाजता पोहोचून
मोरणा नदीत सर्च ऑपरेशन चालू केले। रेस्क्यू बोटच्या सहाय्याने सतत प्रयत्न केला, परंतु डोह असल्याने त्यात 15 ते 20 फूट खोल पाणी असल्याने मृतदेह सापडत नव्हता। यावेळी सकाळी 8 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत सारखे अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालूच ठेवले। शेवटी तळाशी असलेल्या अभिषेक गवईचा मृतदेह जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी शोधून वर आणलाच। यावेळी तहसीलदार अरकराव साहेब, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब, खदान पोलीस स्टेशन सनस साहेब आणि अग्निशमन दलाची टीम हजर होती, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील डीएसओ यांची बदली झाल्यामुळे हा विभाग रामभरोसे झाला आहे। डीएसओच्या रिक्त पदांमुळे विकास कार्य थांबले आहे। नुकत्याच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली। अकोल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांची बदली धुळे येथे डीएसओ पदावर करण्यात आली। त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर मात्र कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही। त्यामुळे क्रीडा क्षेत्रात नवीन डीएसओ संदर्भात अनेक चर्चेला उधाण आले आहे। तत्कालीन डीएसओ आसाराम जाधव यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत। आता जिल्ह्याला अशा डीएसओची गरज आहे जो विकास कार्यांना पूर्ण करू शकेल। वर्षभर आसाराम जाधव हे गैरहजर राहिल्याने त्यांचा प्रभार तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांना दिला होता। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात 1 राष्ट्रीय व 2 राज्य स्पर्धांचे आयोजन केले, परंतु त्यांचीही बदली वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे तालुका क्रीडा अधिकारी पदावर झाली आहे। त्यामुळे अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी रामभरोसे झाले आहेत। अकोला जिल्ह्याला लवकरच जिल्हा क्रीडा अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे। आरटीओ विभागाचे मोटार वाहन संबंधीचे सर्व कामकाज शासनाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले। ही पद्धत सुलभ असली तरी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे। आरटीओ कार्यालयात सर्वसाधारण नागरिकांची फसवणूक होऊ नये याकरिता शासनाने मोटार वाहन संबंधीचे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे। यात सुशिक्षित लोकांना ही ऑनलाईन पद्धत सुलभ झाली असली तरी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही पद्धत डोकेदुखी ठरू शकते। आरटीओ कार्यालयाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे। शासनाने या विभागातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे। त्यामुळे नागरिकांची बहुतांशी कामे आता त्यांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे। या पद्धतीमुळे आरटीओ विभागातील एजंट हद्दपार झाले आहेत, परंतु याचा सर्वाधिक फायदा मात्र उच्चवर्गीय सुशिक्षित नागरिक यांना होऊ शकतो। लायसन्स, नवीन वाहन पासिंग, वाहन नावावर करणे आदी कामांचे खाजगीकरण करण्यात आले आहे, परंतु ज्या गरीब नागरिकांना ऑनलाईन पद्धत समजत नसेल त्यांचा मात्र गैरफायदा घेतला जाऊ शकतो। यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक केल्या जाऊ शकते। ऑनलाईन पद्धत झाल्याने शासनाचा यावर वचक राहणार नाही। सर्वसामान्य नागरिकांना खाजगी यंत्रणांकडे धाव घ्यावी लागू शकते। त्यासोबतच मोटार वाहन निरीक्षक सुद्धा बिनकामाचे झाल्याने हा विभाग केवळ शोपीस म्हणून राहू शकतो। एकीकडे ही पद्धत नागरिकांच्या फायद्याची असली तरी दुसरीकडे मात्र यामध्ये खाजगी यंत्रणेकडून लुबाडणूक होण्याची दाट शक्यता आहे। मूर्तिजापूर शहरातील रहिवासी एक युवक सोनाळा पडसोळा जवळून वाहणाऱ्या कमळगंगा नदीच्या डोहात बुडून मृत्यू पावला। या घटनेमुळे मूर्तिजापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मूर्तिजापूर जुन्या शहरातील घरकुल परिसरात राहणाऱ्या शेख नासिर अब्दुल मुश्ताक हा आपली मोटरसायकल धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी सोनाळा पळसोडा मार्गावर असलेल्या कमळगंगा नदीच्या पात्रात गेला होता। आंघोळीसाठी तो पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात बुडून सदर युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सदर युवक रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करत होता। कमळगंगा नदीचे खोलीकरण करण्यात आल्यामुळे बऱ्याच जणांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत। शेख नसीर हा घरातील कर्ता होता आणि गेल्या काही दिवसापासून त्रस्त होता। त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे। त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आईवडील असा आप्त परिवार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी आपल्या परिवारासोबत आनंद आश्रम व सर्वोदय बालगृहात मुलींसोबत रक्षाबंधन साजरा करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले। रक्षाबंधन बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे। या पवित्र अशा सणानिमित्त प्राध्यापक संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आनंद आश्रम व सर्वोदय बालगृह येथील मुलींसोबत आपला रक्षाबंधन साजरा केला। आपल्या राहत्या घरी दोन्ही बालगृहातील मुलींना आदराने बोलावून त्यांच्याकडून राखी बांधून आपला भाऊ समजून आपल्या पाठीशी उभा राहील व आपल्या अडीअडचणींना मदतीकरिता सदैव तत्पर राहील अशा प्रकारची ग्वाही दिली।
भावनिक व आत्मिक समाधान देणारे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा हा प्रसंग पाहून सर्वांचे चेहरे भावुक झालेले पाहायला मिळाले. दरवर्षी रक्षाबंधन या परिवारासोबत साजरा करीत असतात. या प्रसंगी त्यांनी त्यांच्यासोबत फराळ केला. एका कौटुंबिक वातावरणात रक्षाबंधन साजरा करून त्यांना एक भावनिक आधार दिला. या प्रसंगी प्राध्यापक संजय खडसे, त्यांच्या पत्नी नीता खडसे, मुलगा सन्नीत, मुलगी साना, सर्वोदय बालगृहाचे शिवराज पाटील, भूषण ताजने, कैलास गणेशपुरे, धनंजय साबळे, आश्रमातील दिदी यांसह खडसे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही दखल न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अकोला शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा देण्यास मनपा असमर्थ ठरत आहे. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील भिरड पेट्रोल पंपापासून ते भीमनगर चौकापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याला गेल्या 40 वर्षांपासून बनविण्यात आले नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मनपा आयुक्तांना अनेक वेळा निवेदन दिले. नगरसेवकाकडेही अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या, परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही, असा आरोप प्रभागातील नागरिकांनी केला आहे. या रस्त्यावरून हिंदू स्मशानभूमी तथा मुस्लिम कब्रस्तानकडे अंत्यविधीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जातात. या नागरिकांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सदर रस्ता जर 8 दिवसांच्या आत बनवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा प्रभागातील नागरिकांनी दिला आहे. हमारी ये समस्या जो रोड की जो है ये तकरीबन 30 साल से ऐसी है. इसके तरफ मनपा वाले प्रशासन के कोई भी ध्यान नहीं दे रहे हैं. वार्ड मेंबर भी जो थे हमारे, तो उन्होंने अपने मकसद के लिए अपने अपने एरिया के बना लिए सड़कें, और हमारी इस सड़क के तरफ कोई ध्यान ही नहीं दे रहा है. आए दिन एक्सीडेंट होते रहते हैं. बच्चे हमारे घर से निकलते हैं तो ट्रैफिक से ऑटो वाले आते हैं, बड़े बड़े गाड़ियाँ इधर से जा रहे हैं, तो इस तरफ कोई तवज्जो नहीं दी. तो मनपा के आयुक्त से हमारी निवेदन है कि कृपया इस तरफ ध्यान दें और हमारे इस रोड को बनाने की जल्द से जल्द कोशिश करें. ये आरपीडीएस का रोड है. पिछले 40 साल से इस रोड का कोई भी काम नहीं हुआ. जितने भी पार्षद चुनकर आए हैं, इन्होंने अभी तक के ये 200 फुट का रोड अभी तक के बनाया नहीं है. बार बार हमने उनसे निवेदन दिया है. हमारी जिलाधिकारी महोदय से निवेदन है कि वो आए, अगर देशवासियों की समस्या को हल करें. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. शासनाच्या धोरणाविरोधात सराफा व्यावसायिकांचा सांकेतिक बंद. हिवरखेड येथे 300 क्विंटल धान्य साठा एलसीबीने केला जप्त. अकोला जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षा जास्त दर्जेदार रस्ते बनणार. मोरणा नदीच्या डोहात बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह आढळला. अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भगवान भरोसे. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.